याला मत पसंद है क्या? नहीं पहचानता भी मैं। नांदेडमध्ये प्रशासनाचा भयंकर निष्काळजीपणा समोर आलाय। नाल्याच्या खड्ड्यात बुडून 4 चिमुरड्यांचा करुण अंत झालाय। मात्र नांदेडमध्ये नेमकं काय घडलंय? हा खड्डा कोणी खणला होता ज्यात मुलं बुडाली? असा खड्डा उघडा सोडून प्रशासन झोपा काढत होतं का? बुडणाऱ्या मुलांना कुणीच कसं बघितलं नाही? कुणीच मदतीसाठी कसं धावलं नाही? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। नांदेड शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। शहरातील देगलूर नागा परिसरातील हारुणबाग भागात महानगरपालिकेच्या वतीनं सुरू असलेल्या नाल्याच्या कामासाठी खोदलेल्या खोल खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून 4 शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। आज दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना ही भीषण दुर्घटना घडली। या घटनेमुळे संपूर्ण नांदेड शहरात शोककळा पसरली आहे। महानगरपालिका प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारावर नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृत पावलेली 4ही मुलं ही देगलूर नाका परिसरातील इस्लामपुरा भागातील रहिवासी होती। ही मुलं दररोज प्रमाणे सकाळी शाळेत गेली होती। दुपारी शाळा सुटल्यानंतर ती घरी परतत होती। उन्हाळ्याचे दिवस असल्याने कडाक्याच्या उन्हामुळे ही मुलं वाटेत असलेल्या हारुणबाग परिसरातील एका मोठ्या खड्ड्याजवळ थांबली। या भागात महानगरपालिकेकडून एका खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून नाल्याचं काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। नाल्याच्या कामासाठी ते एक मोठा आणि खोल खड्डा खणण्यात आला होता, ज्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। खेळण्याच्या नादात किंवा उन्हामुळे अंग भिजवण्यासाठी ही मुलं त्या पाण्यात उतरली। मात्र पाण्याचा आणि खड्ड्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने एक एक करून 4ही मुलं पाण्यात बुडाली। ही मुलं अवघी 8 ते 12 वर्ष वयोगटातली होती। प्राथमिक माहितीनुसार ही मुलं एकाच परिसरातील आणि एकमेकांचे मित्र होती। घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तिकडे धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता। घटनास्थळी मुलांचे बूट, चपला आणि शाळेचे गणवेश अस्ताव्यस्त पडलेले आढळले, जे पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी महानगरपालिका आणि कंत्राटदारावर गंभीर आरोप केले आहेत। नागरिकांच्या म्हणण्यानुसार ज्या ठिकाणी इतका मोठा खड्डा खोदला होता तिथे कोणतीही संरक्षक भिंत, बॅरिकेड्स किंवा धोक्याचा इशारा देणारा फलकही लावण्यात आला नव्हता। नाल्याचं काम संथ गतीने सुरू असून खोदलेले खड्डे तसेच उघड्यावर सोडण्यात आले होते। वस्तीच्या जवळ इतकं मोठं काम सुरू असताना तिथे सुरक्षा रक्षक किंवा योग्य देखरेख नसल्यानं लहान मुलं तिथं पोहोचली। घटनेची माहिती मिळताच नांदेड महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक पोलीस अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। मृतदेहांचा पंचनामा करून ते शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत। हा खड्डा नेमका कंत्राटदारानं खणला होता की तिथे सुरू असलेल्या अन्न प्लॅटिंगच्या कामामुळे तो तयार झाला होता, याची अधिकृत चौकशी सध्या सुरू आहे। पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून चौकशीनंतर दोषींवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिले। आपल्या घरातील चिमुकल्यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याचं समजताच इस्लामपुरा भागात आक्रोश सुरू झालाय। संतप्त नागरिकांनी या घटनेला जबाबदार असलेल्या कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आज 4 निष्पाप जीवांचा बळी गेला। याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल स्थानिक रहिवासी विचारत आहेत। नांदेडमधील ही घटना केवळ एक अपघात नसून प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराचं जिवंत उदाहरण आहे। विकास कामांच्या नावाखाली शहरात जागोजागी खोदलेले खड्डे मृत्यूचे सापळे ठरतायत। या घटनेनंतर तरी महानगरपालिका जाग होऊन इतर ठिकाणी सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करणार का, हा प्रश्न आता उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।